नमस्कार। आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउज शिवताना जर तुम्हाला पफ जास्त नको असेल, एका त्यांची कमेंट आलेली होती, पण त्यांनी छातीचं माप त्यामध्ये दिलेलं नाहीये, त्यामुळे आपण हे 36 छातीच्या मापाचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। जर छातीचा गोलवा कमी आहे आणि तुम्हाला तो खोलगट भाग पफ कमी हवा असेल तर माप कुठे कमी सोडायचं, कुठे जास्त सोडायचं, काय बदल करायचा माप टाकताना, हे अगदी आज सोपं करून सांगणार आहे। त्यासाठी आज आपण इथे 36 छातीच्या मापाचं हे पेपर पॅटर्न बनवत आहोत। त्यासाठी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे। यात आपल्याला मागचा भाग, पुढचा भाग, दोन्ही भाग सोबत काढायचा आहे। आता कोणत्याही छातीच्या मापाचं ज्यावेळेस तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बनवायचं आहे आणि पफ कमी हवी असेल, त्यासाठी खालच्या बाजूचं जे अंतर सोडतो ते सोडताना थोडं कमी सोडायचं। खालच्या बाजूला हे अंतर 1 इंच सोडायचं आणि इकडच्या बाजूने हे अंतर 1.5 इंच सोडायचं। पुन्हा शिवताना कशा पद्धतीने शिवायचं, तो मधला टक्स किती कापायचा, यात पण छोटे मोठे बदल आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा। कारण ज्यावेळेस मी शिकवत असताना छोटे छोटे बारकावे तुम्हाला समजावून सांगितलेले असतात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तू भरपूर साऱ्या कमेंट करा, त्यानुसार म्हणजे मला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची जी अडचण आहे ती सोडवता येते। आता इकडनं मी हे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे आणि खालच्या बाजूला आपण हे 1 इंच सोडलेलं आहे। आता जे माप टाकायचे आहे, हे जे सोडलेलं अंतर आहे त्याच्या पुढे आपल्याला सगळं पॅटर्न आखायचं आहे। 1 तारखेपासून आपलं जे 100 डेज सिरीज आहे ते चालू होणार आहे, त्याच्यामुळे भरपूर कमेंट करा। तुमच्या ज्या कमेंट आहेत त्याचे, तुमच्या ज्या अडचणी आहेत, डाऊट जे तुमच्या कमेंट मध्ये विचारलेले असणार आहे ते त्या सिरीज मध्ये सोडवले जाणार आहे, त्यामुळे भरपूर तुमच्या अडचणी विचारा आणि आपण त्या सोडवूया। आता ब्लाउजची उंची घेणार आहे 14 इंच। आता हे 36 छातीच्या मापाचं आहे, सगळी माप आपल्याला चार्ट नुसार टाकायची आहे। 36 छातीसाठी आपण शोल्डर घेणार आहोत 5.25 इंच। अंतर हे पट्टीने जोडून घेऊया। बोटनेक पद्धतीने कसं कटिंग करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। मुंडा खोली घ्यायची 5.5 इंच, हे अंतर जोडून घेऊया। कधीही लक्षात ठेवा, कोणत्याही मापाचं ब्लाऊज कटिंग करा, 5 इंचापेक्षा मुंड्याचं अंतर कमी नाही घ्यायचे। 5 इंचापासून पुढचाच आपला मुंडा आला पाहिजे। आता मुंडा खोली आपण घेतली इथे 5.5 इंच, त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे छातीच्या घडीचं माप। आता छातीची घडी किती येणार आहे, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। आता 36 चा चौथा भाग येतो 9 इंच, हे 9 इंचावर मार्किंग करणार। कधी कधी छातीचा भाग जास्त असतो, म्हणजे जो आपण हा राऊंड शेप मोजतो, पण छातीचा गोलवा कमी असतो, तो गोलवा कमी असेल त्यावेळेस हे अंतर आपल्याला कमी सोडायचं आहे, हे लक्षात ठेवा। पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आपण यात ऍड केलेलं आहे। कमर घेराचं अंतर टाकायचं नाहीये, कोपऱ्यातून हे अंतर सरळ खाली जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला द्यायची मुंड्यांचे आकार। मुंड्यांचा आकार देताना ज्यावेळेस तुमचा दंडकाचा भाग जास्त प्रमाणात मोठा असेल तर हे अंतर 1.5 इंच करा आणि मीडियम असेल त्यावेळेस आतल्या मुंड्याचा आकार देताना इथे 1 इंचावर द्यायचा। हा झाला 1 इंचावर आतल्या मुंड्याचा आकार आणि बाहेरच्या मुंड्यासाठी आपण इथे 1.5 इंचावर मार्किंग करणार। पहिले आता बाहेरच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया। हे जे छोटे छोट्या गोष्टी त्या लक्षात ठेवा, तुमच्या दंडाचा गोलवा जाड बारीक असेल त्यानुसार हा छोटासा ह्या अंतरामध्ये बदल करा, तुमची तिथली अडचण जी आहे घोळ पडण्याची ती कमी होईल। इकडनं हे 1 इंचावर मार्किंग केलं, हे जे अंतर आहे याचा मध्य करणार आहोत। मध्य म्हणजे टेप दुमटून घ्या, मध्य मिळतो। मध्यापासून 1.5 इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहे। हे झाले दोन्ही मुंड्यांच्या। त्यानंतर आपल्याला घ्यायचंय गळाखोलीचं अंतर। गळाखोलीचं अंतर हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे 2.5 इंच सरासरी घेतले। शोल्डरची पट्टी छोटी असेल, गळाखोली मोठी घ्या। शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल, गळाखोलीचं अंतर थोडं कमी करून घ्या। त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची, पुढचा गळा आहे 5.5 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6 इंच। हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला कोपऱ्यात गोलाकार देऊया। त्यानंतर आपण जे हे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे, हे खाली जे 1 इंच अंतर सोडलेलं आहे तिथपर्यंत हे अंतर जोडून घ्यायचं आहे। या पॉइंट पासून छातीचा 10वा भाग हे अंतर टाकायचं आहे।
आता 36 छातीच्या मापाचा आहे, त्यामुळे 3 इंच आणि टेप वरच्या 6 रेषा 1 2 3 4 5 6 म्हणजे 4.5 इंच हे अंतर आपल्याला घ्यायचं आहे। आता उभा टक्स किती घ्यायचा हे लक्षात घ्या। उभा टक्स जो आहे, ब्लाऊजची उंची वाढली की टक्सची उंची वाढवायची। ब्लाऊजची उंची कमी असेल तर टक्सची उंची आपल्याला कमी घ्यायची आहे। सरासरी आपल्याला हा टक्स 4.5 इंचाचा घ्यायचा आहे। हा इथे 4.5 इंचाचा टक्स। आता ज्यावेळेस तुम्हाला खोलगट भाग हा कमी हवा आहे, त्यावेळेस इथलं जे टक्सचं अंतर आपण 1.5 इंच घेतो ते तुम्ही 1.25 इंच घ्यायचा आहे। म्हणजे जो खोलवा आहे पफचा ह्या ठिकाणी ब्लाऊज मध्ये पडणारा तो बरोबर कमी पडेल। हा छोटासा बदल लक्षात घ्या। आणि शिवताना कशा पद्धतीने शिवायचं, कपड्यावर वाढवायचं कुठे हे पण आपण कटिंग झाल्यावर बघूया। हे अंतर सगळं पट्टीने जोडा, हाताने कुठेही जोडू नका, तुमचे आकार अगदी व्यवस्थित येतील। मग त्यानंतर हा जो टक्स आहे इकडे काच बटन पट्टीच्या बाजूकडे जोडून घ्यायचा आणि इकडची बाजू जी आहे ती फिटिंगच्या बाजूकडे जोडून घ्यायची। मुंड्यातून आपल्याला हा प्रिन्स कटचा आकार द्यायचा। आकार देत असताना पुढचा मुंडा जो आहे तिथून आपल्याला हा गोलाकार देत अशा पद्धतीने हात इकडनं राऊंड शेप करत असं इथे टच करायचा आहे। हा झाला आपला प्रिन्स कटचा आकार आखून। आता आपण याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा, भरपूर साऱ्या कमेंट करा। 1 तारखेपासून जी सिरीज चालू होणार आहे ती बघायला विसरू नका। शॉर्ट स्वरूपात असणार आहे, त्याच्यामध्ये 100 दिवसामध्ये सगळ्या आपण अडचणीच दूर करणार आहोत। अगदी कमी वेळामध्ये 30 सेकंदाचा तो व्हिडिओ असणार आहे आणि त्याच्यात तुमच्या अडचणी दूर केल्या जाणार आहे अगदी कमी वेळामध्ये आणि लवकर सोल्युशन तुम्हाला असणार आहे। आता थोड्या वेळाकरता हा पुढचा भाग बाजूला काढून ठेवूया आणि हे जे वाढवलेलं अंतर आहे इकडचा 1.5 इंच खालचा 1 इंच मागच्या भागात आपल्याला ठेवायचा नाहीये, त्यामुळे मागच्या भागातून हे अंतर आपण काढून टाकूया। जे वाढवलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या भागासाठी। हे प्रत्येक पॅटर्न मध्ये मी सांगते पण ते आवर्जून लक्षात ठेवा, कारण हे जर तुमचं कटिंग करायचं राहिलं तर ब्लाऊज बिघडू शकते। आता खाली आपण 1 इंच वाढवलं होता तो देखील काढून टाकूया। तुम्ही पेपरवर पॅटर्न बनवूनच कटिंग करा, कपड्यावर डायरेक्ट कटिंग करू नका, कारण पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट आहे, लक्षात घ्या। बऱ्याच त्यांचं कमेंट असते की डायरेक्ट कपड्यावर कटिंग शिकवा, पण नाही, माझं म्हणणं असं आहे तुम्ही पहिले पेपरवर कटिंग करा। आणि कटिंग अवघड आहे, ब्लाऊज शिवण सोपं आहे, लक्षात घ्या। तुम्हाला कटिंग परफेक्ट जमलं ना तर ब्लाऊज शिवण म्हणजे काय असतं, फक्त सगळे पार्ट्स आपल्याला जोडायचे असतात। त्यामुळे शिवणावर भर देण्यापेक्षा कटिंगवर जास्त भर द्या। कटिंग परफेक्ट करा, तुमचं शिवण ऑटोमॅटिक परफेक्ट होणारच आहे। आणि शिवताना जर अडचणी येत असतील त्या सुद्धा कमेंट करा, त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया। पण कटिंग प्रॉपर केल्यावर तुम्हाला शिवताना अडचण येणारच नाही, ही माझी गॅरंटी आहे। आता आपण हे जे वाढवलेलं अंतर होतं ते काढून टाकलेलं आहे। त्यानंतर आता पुन्हा इथे आपण गळाखोलीचं अंतर घेऊया, गळ्याची उंची, गळ्याचा आकार ही सगळी माप टाकूया। गळाखोलीचं अंतर इथे टाकलं, गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार टाकायची आहे। उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं। 9 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, 9.5 इंच। आता हे सगळं पट्टीने आपण आखल्यामुळे काय होतं, आपलं पॅटर्न परफेक्ट व्यवस्थित आकारात तयार होतं। अंदाजपंच आकार देऊ नका। तुम्हाला जर कॅनव्हासचा गळा बनवायचा असेल तर हा आकार कापायचा नाही, लक्षात घ्या। कॅनव्हासचा गळा ब्लाऊजला जोडल्यानंतर आपल्याला ब्लाऊजवर डायरेक्ट हा गळा कापायचा आहे। त्यानंतर इथे खालचा टक्स घेताना शोल्डरचा मध्य करून टक्स घ्या, किंवा तुम्ही इकडे 4 इंचावर टक्स घेतला तरी देखील चालणार आहे। टक्सची उंची आपल्याला गळ्यापेक्षा 1.5 इंचाने कमी घ्यायची आहे। 4 इंचाचा उभा टक्स घेणार आहोत आणि टक्सचं शिवण करत असताना पूर्ण टक्सचं शिवण 1 इंच करायचं आहे। म्हणजे कपडा फोल्ड केल्यावर इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच येणार आहे। आता याचं गळ्याचं कटिंग करून घेऊया। हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार। आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। आता पुढच्या भागाचं कटिंग करताना प्रथम आपण हा मुंड्याचा आकार कापायला विसरायचे नाहीये।
अशा पद्धतीने कटिंग केलं ना तुमच्या ब्लाऊज मध्ये पफ बरोबर कमी येईल। जर आता तुमच्या छोट्या मापाचा आहे, आता ज्या ताईंनी विचारलं त्यांनी माप दिलेलं नव्हतं, त्यांचं जर माप छोटं असेल अजूनही 30, 28, 32, हे जे मी 1.25 इंच अंतर घेतलेलं आहे त्याऐवजी त्यांनी 1 इंच अंतर घ्यायचं आहे। तर इकडे 1 इंच, इकडे 1 इंच, हे अंतर जेवढं कमी तेवढा पफ जो आहे कमी खोलगट, हे अंतर जेवढं जास्त तेवढा तुमचा खोलगट पफ तयार होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि हे खालचं अंतर जेवढं कमी खोलगट पफ कमी, जेवढं अंतर जास्त खोलगट पफ जास्त। कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं ह्या छोट्या गोष्टी तुम्हाला एकदा लक्षात आल्या ना, मग कोणत्याही मापाचं कटिंग तुम्हाला परफेक्ट करता येतं। आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये बाहीचे परफेक्ट वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार तुमच्या आवडीची कोणतीही बाही तुम्ही ब्लाऊजला लावू शकता। मेन जे कटिंग आहे ते शिकणं महत्त्वाचं आहे। बाहीचं कटिंग अगदी सोपं आहे। हे झालं आता आपल्या पुढच्या भागाचं पॅटर्न। आता हे कपड्यावर वाढवायचं कुठे आणि शिवताना काय करायचं ते समजावून सांगते। आता हा जो आकार आहे आणि हा आकार आहे, आता आपण जोडल्यावर हा असा होणार आहे। शिवून झाल्यावर इकडचा अर्धा इंच इकडचा अर्धा इंच कमी झाल्यावर आपल्याला फिटिंग करताना ब्लाऊज कमी पडेल, तो कमी पडायला नको, त्याकरता कपड्यावर कटिंग करताना इकडची बाजू आणि इकडची बाजू अर्धा इंच कपड्यावर वाढवायची आहे किंवा 5 इंच। तुम्हाला शिवण्यासाठी जेवढा कपडा हवा आहे तेवढी बाजू आपल्याला इकडची आणि इकडची पूर्ण इथपर्यंत वाढवायची आहे। म्हणजे शिवल्यानंतर हे भाग जेव्हा जोडले जातील तेव्हा कपडा कमी पडणार नाही, फिटिंग मध्ये तुम्हाला जेवढा गरजेचा कपडा आहे तेवढा बरोबर शिल्लक राहील। सेम तुम्ही अशाच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करा। याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा, सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे। आणि अजून त्याही व्यतिरिक्त तुम्हाला वेगळ्या बाहीचं डिझाईन हवं असेल तर तुम्ही आपले कमेंट करा, त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया। धन्यवाद।